नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी विकास विभागात गट ड पदांची कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे। यामध्ये तब्बल 416 पदांची ही बंपर भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। 15,000 ते 47,600 या 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे। या पदांसाठी नेमकी कसं अप्लाय करायचं, कोण अप्लाय करू शकतं, परीक्षेचं स्वरूप नेमकी काय असणार आहे, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज आपण बघणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला mahajobhub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या ॲडव्हर्टाइजमेंट संबंधीचे संपूर्ण माहिती तुम्हाला मराठीमध्ये बघता येणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी विकास विभागात ही सरळ सेवा पदभरती केली जात आहे। तब्बल 416 पदांची ही मोठी भरती असणार आहे। यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ड संवर्गातील चौकीदार हे महत्त्वाचं पद जे आहे ते भरलं जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक्झाम देखील देता येणार आहे। चौकीदार म्हणजेच वॉचमॅन पदांची भरती असणार आहे। तब्बल 416 पदं ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरली जात आहे। यासाठी उमेदवारांनी 27 एप्रिल 2026 ते 18 मे 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। महाराष्ट्र शासनाचा हा जॉब आहे, कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे। यामध्ये मागासवर्गीय आणि अनाथ दिव्यांग उमेदवारांसाठी 900 रुपये तर बाकी उमेदवारांसाठी 1,000 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करता येणार आहे। या व्यतिरिक्त माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। या पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। मात्र SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष तर माजी सैनिकांसाठी नियमानुसार वयाची विशेष शिथिलता देण्यात येणार आहे। या संदर्भाचे अधिक अपडेट तुम्ही नोटिफिकेशन PDF मधनं देखील घेऊ शकता आणि नोटिफिकेशन PDFची लिंक देखील मी आपल्या या संकेतस्थळावरती दिलेली आहे। मित्रांनो, या पदांसाठी 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच 15,000 ते 47,600 या S1च्या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे। या पगाराव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाच्या मार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। ऑलमोस्ट महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे। यामध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहे आणि यासाठी 120 मिनिटे म्हणजे 2 तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असे प्रश्न असणार आहे। मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्झाम तुमची देता येणार आहे। यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश असणार आहे। प्रत्येक विषयावरती 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जाणार आहे। अशा पद्धतीने 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारची शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी नसणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। फक्त ऑनलाईन एक्झामच्या मार्कवरतीच उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांची निवड केली जाणार आहे। आता या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही कमीत कमी 10वी उत्तीर्ण आहात तुम्ही अर्ज करू शकणार आहे। कायमस्वरूपी असा हा जॉब आहे, तुमच्यासाठी हा बेनिफिशियल पॉईंट आहे आणि या संदर्भाची अधिकृत जाहिरात तुम्ही mahajobhub.in या संकेतस्थळावरती येऊन देखील बघू शकता। ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करून ॲप्लिकेशन करू शकता। ऑफिशियल वेबसाईट आदिवासी विकास भवनची जर ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊन देखील क्लिक करू शकता। तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे। संकेतस्थळावरती आल्यानंतर सर्वप्रथम अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक करून तुमची नावनोंदणी करायची आहे। नावनोंदणी करताना तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरायची आहे। त्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल। तो रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे।
यामध्ये फॉर्मची आणि परीक्षा शुल्क भरल्याची प्रिंटआउट घेऊन तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. महाराष्ट्र शासनाचा हा कायमस्वरूपी जॉब असणार आहे. तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे. लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.